मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता। परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी, वय वर्ष 35 असं असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झाले। या घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमा पुन्हा परभणीत दाखल झालेले आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत काही स्पष्ट नाही। या तरुणाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमकं कारण स्पष्ट होईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते। आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आणि या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी असं 35 वर्षा मृत तरुणाचं नाव आहे। कारागृहातच या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा एकदा अस्वस्थता आहे, तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी।